मराठवाड्यासह परभणीमध्येही मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि नद्यांना महापूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळं लाखो हेक्टरवरचे पीक खरं तर पूर्णपणे हातातून गेलेले आहे। एकूणच नेत्यांची दौरे खरं तर या ओल्या दुष्काळ संदर्भात सुरू आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज परभणीच्या सिंगणापूर तालुक्यातील अमळापूर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोयाबीनच्या प्लॉटवरती ते या ठिकाणी आलेले आहेत आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधलाय। आपण जानकर यांच्यासोबत संवाद साधूया। साहेब, फिरतायत तुम्ही बांधावर, कशी परिस्थिती आहे? भयानक अवस्था, शेतकऱ्यांची अवस्था, यांचं त्यांना कमीत कमी मानसिक आधार देण्यासाठी तरी आमच्या प्रशासनाने यायला पाहिजे होतं, पण कोण तलाठी ग्रामसेवक कोणीही आलेलं नाही। म्हणजे ही गोष्ट सरकार असो अगर नसो, प्रशासनाची जिम्मेदारी असते की आपल्या शेतकरीला दिलासा देण्याची भूमिका। त्या माध्यमातून पहिल्या झुटला मी कलेक्टर महोदयांना सांगेन की आपल्या अधिकाऱ्यांना अलर्टवर मोडवर काम करण्याचा प्रयत्न करा। आणि ज्यावेळेस आता मी शेतकऱ्यांची स्वतः व्यथा पाहिली तेव्हा त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 8,500 रुपये हेक्टरी देताय, ते न देता आम्हाला एकरी 50,000 रुपये देण्याची भूमिका करावी आणि 7-12 पहिला कोरा करावा, ही शेतकऱ्याची प्रत्येक मागणी आहे। 23वा जिल्हा आहे माझा आजचा दौरा हा माझा। महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, कोकण असेल आणि मराठवाड्यावर आता घेतला आणि मराठवाड्यात आतूनच नुकसान झालेलं आहे। त्यामुळे माझं राज्य सरकारला विनंती आहे की मराठवाड्याला स्पेशल पॅकेज देण्याची भूमिका करावी, स्पेशल। आणि ज्या नदीकाठच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्याच्या पूर्ण खरडून गेलेल्या आहेत, त्याच्यासाठी स्पेशल अमेंडमेंट काहीतरी करावं। एका एकरीला 6 लाख रुपये खर्च येतोय, तो शेतकरी कुठला देऊ शकणार आहे तेव्हा? मग ज्यावेळेस आपण अडचणीत असतो तेव्हा राज्य सरकारची जिम्मेदारी असते की मुंबई पुण्याचा विकास थोडा थांबवा आणि तिथला जो फंड आहे ना तो शेतकऱ्याच्या दारात टाकण्याचा प्रयत्न करा। याचं कारण का, शेतकऱ्याला दिलाच पाहिजे। शेतकरी 7 वर्ष काय उपजार येणार नाही अशी अवस्था झालेली आहे आता त्याची, एवढी भयानक परिस्थिती आहे। त्यामुळं छत्रपती शिवाजी राजाच्या काळात ज्यावेळी दुष्काळ पडला होता तेव्हा शिवाजी राजांनी बाकीचं तणकं बंद करून सारं शेतकऱ्यांना तिजोऱ्या खाली करण्याचं काम केलं। ह्या राज्य सरकारला आमची विनंती आहे की आपण शिवाजीचं नाव घेतलं, शाहू फुले आंबेडकरांचं घेतो, तर त्याच दृष्टीने आपण चालावं, हे आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करत आहे। तुम्ही विनंती करत आहेत, मात्र सरकार गंभीर आहे असं वाटतं का तुम्हाला? कारण ओला दुष्काळाची एवढी मागणी होत असताना सरकारमध्ये खरं तर स्पष्टता नाही ओला दुष्काळ संदर्भात। एकूणच टालामटोलीचा निर्णय सरकारचा दिसून येते। सरकारमध्ये काय झालंय, अवस्था भेदरल्यागत झालंय। राजानं कधी घाबरून जायचं नसतं, राजानं निर्णय करायला घ्यायचा असतात। जर बाणेपणा दाखवण्याची भूमिका केली पाहिजे। तुम्ही शेतकऱ्याच्या नावावर नुसतं हे करण्याचा प्रयत्न करता राजकारण, शेतकरी अडचणी असल्या आपण त्यांना बघत नाही। 8.5 रुपये 8,500 काय होतंय त्याचं खर्च, त्याला 22,000 रुपये एकरी येतोय भरायला, खर्च येतोय आणि तुम्ही त्याला 8,500 देताय, हे कितपत आहे? भयानक अवस्था बेकार आहे। त्यामुळे राज्य सरकारनं भानावर येऊन शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करावा, हे आमचं आपल्या माध्यमातून त्यांना आग्रहाचं विनंती आहे। 36 पैकी 23 जिल्हा आहे, तुम्ही आज दौरा करतायत। आता उरलेल्या जिल्ह्यामध्ये पाहणी करून फडणवीसांना ही पूर्ण व्यथा मांडणार का भेटून? मी फडणवीसाला मी स्वतः भेटणार नाही, मीडियाची पत्रकार परिषद घेणार मुंबईमध्ये आणि त्या पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही त्यांना बोलणार। आम्हाला राजकारण नाही बिलकुल करायचं, राजकारणाला अजून 4 वर्ष बाकी आहेत, त्यावेळेस करू आम्ही। पण आता शेतकरी ज्या अडचणीत आहे त्याची भूमिका करण्यासाठी आज आलेलो आहे आम्ही। आणि बरोबर शेतकऱ्याबरोबर जो व्यापारी होता छोटा, कुणाचं दुकान गेले, बांगड्याचं दुकान गेले, त्याची अवस्था बेकार आहे, त्याच्यावर देखील राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे। शेतकऱ्याचं तर केलंच पाहिजे, पण शेतकऱ्याबरोबर ज्या अतिरिक्त छोट्या व्यापाऱ्यांचं मोठ्या व्यापाऱ्यांचं नुकसान झाले त्याचंही पंचनामा होऊन त्यांनाही संसार उपयोगामध्ये, आता त्याचा संसारच नाही, ते बिचारा खायला बी काय नाही। मी रात्री बघितल्यानंतर नांदेडमध्ये साऱ्या शाळेत आणि त्या मशिदीमध्ये माणसं राहायला येते, जेवणाची सुद्धा अवस्था नाही, भांडी नाहीत, काय नाहीत। हे सरकारनं काहीही करून टाटा बिर्ला अंबानीला सांगून NGOला सांगून एक जिल्हा दत्तक द्यावा, करता येतं, करायची फक्त इच्छा पाहिजे राज्य सरकारला। तुम्ही जर आपण मोठे उद्योगपती CSR फंड घेतो, त्या CSR फंडातनं पैसे टाका ना तुम्ही। मोठ शाळा शिर्डी संस्थान आहे आपलं, जे संस्थान आहेत आपली त्यांच्या ट्रस्टीमध्ये पैसा आहे, तिथला पैसा हे करा किंवा कर्ज काढा, पण माणसं वाचवा, हे आमचं त्यांना म्हणणं आहे। आणि मी मीडियाच्या माध्यमातून मी तशा टाईपचं ड्राफ्टिंग करून मी कुठल्या गावात गेलो, कुठल्या ह्याचं ड्राफ्टिंग घेऊन मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांना देखील आम्ही पाठवणार आहे। जयंत पाटील म्हणतात स्पेशल 3 दिवसाचं अधिवेशन घ्या आणि शेतकऱ्यांना मदत जाहीर करा। अधिवेशन घ्यायची गरज आहे आणि परिस्थिती एवढी गंभीर असं वाटतं तुम्हाला? फार त्याच्यापेक्षा भयानक अवस्था आहे।
परिस्थिती गंभीर म्हणजे माझं म्हणणं आहे, जर राज्यकर्त्यांनी पहिल्या झुटला सारी कामं बंद ठेवून आपण ही माणसं वाचवा. आता आजच मला कळालं की 21 TMC पाणी आपलं नाथसागरमधून एक्स्ट्रा टाकलं जाणार आहे. येलदरीचं पाणी तिथे येणार आहे. त्या नांदेड शहरावर एवढं प्रेशर होणार आहे की नांदेड आताच बुडलं या, आता पूर्णच बुडण्याची शक्यता आहे. आणि उद्या काय होणार आहे, औरंगाबाद शहराला, संभाजीनगरला बी धोका आहे, सिटीलाही धोका आहे. पण ते पाणी नाही सोडावं तर काय करायचं, सोडावं लागणार आहे. सरकारच्या प्रशासनापुढे प्रश्न आहे. म्हणून या साऱ्या गोष्टीचं आसमानी संकट आलेलं आहे. ते संकट सॉल्व्ह करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी काल प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा समज दिलेली आहे. खरं तर ढोबळ पंचनामे करू नका, स्पेसिफिक असं मोठ्या मनानं पंचनामे करा असं त्यांनी म्हटलंय. मोठ्या मनानं केलंय, पण तुम्ही बजेट वाढवा ना. तुम्ही बजेट वाढवा. एका गावाच्या अंडर ग्रामसेवकच्या 7 गाव आहेत. तो कुठल्या गावाला तो ग्रामसेवक जाणार? एका कृषी सहाय्यक आहे, त्याकडे 9 गाव आहेत. मी काही कृषी सहाय्यकांना बोलवलं, भाऊ काय साहेब म्हणले 9 गाव आहेत. अधिकारीच नाहीत, त्या कर्मचाऱ्यावर एका कार्यकर्त्याला अटकायची वेळ आलेली आहे. एवढी गाव आहे ती, तिथं जायला तयार नाही. मग ह्याला काय करावं लागेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शांत डोक्यानं बसून बजेटरी तरतूद जास्त करा. कलेक्टरला डिमांड ड्राफ्ट पाठवून द्या ना. सरसकट कर्ज करून काय करा, डिमांड ड्राफ्ट तुम्ही कलेक्टरला द्या, कलेक्टर वाटतील. काही काळजी करू नका तुम्ही नुसतं विचारून सांगताय की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, आणि बजेट नाही त्या कलेक्टरनं काय करायचं, प्रशासनानं काय करायचं. विरोधात असताना गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ संदर्भात प्रचंड बोलायचे, मात्र आता ओला दुष्काळ संदर्भात त्यांची गोलमोल भूमिका आहे. त्यांचं म्हणणं आहे की स्पेसिफिक ओला दुष्काळ अशी काही वस्तू नसते, सगळ्या नॉर्म्स आम्ही वापरू. सरकारची टाळाटाळीची भूमिका आहे ओला दुष्काळ संदर्भात. म्हणणं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेला फिरताना 7-12 कोरा 7-12 कोरा 7-12 कोरा तुमच्या TV9 ABP माझावरच दिलं होतं. त्याची पूर्तता करावी. त्याची पूर्तता करता करता ही जी अतिरिक्त सुलतानी संकट आलंय ह्याचं सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करावा. गोलमाल नको आहे. तुम्ही कलेक्टरला बजेट पाठवलं, परभणीसाठी एवढं मी कोटी रुपये पाठवतोय, DD पाठवला, प्रश्न मिटला ना. कलेक्टर वाटवल, दिसेल त्या माणसाला दिल तिथं, त्याला कलेक्टर तहसीलदार याची काही गरज नाही होणार, वाटायला वेळ म्हणून. पण त्या कलेक्टरचा दोष नसतो. आम्हीच शेवटी पैसे पाठवतो. आम्ही पडरे म्हणतो ना, ते मुंबईमधनं दिल्लीमधनं आमचं पैसे डिमांड RBIचा जातो, RBIच्या तिथून संबंधित कमिशनरकडे जातो, कमिशनर कलेक्टरला पाठवतात. पैशाची तरतूद केल्यानंतर वाटता येते. तुम्ही फक्त तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त पैसे NDRFचा फंड असेल किंवा स्टेट लेवलचा रिलीफ फंड असेल तो रिलीज करायचा प्रयत्न करा, मोठ्या हाताने करण्याचा प्रयत्न करा, एवढी त्यांना विनंती. सरकार संवेदनशील आहे कुणाच्या शेतकऱ्यांना आलेल्या प्रसंगावर त्याच्यावर राजकीय भाष्य करणं योग्य नाही. लोक काय म्हणणार किंवा हे येतात ह्यांच्या राजकारणासाठी भाग करतात. मी शेतकऱ्याचं पोरग आहे, मला बांधावलं दुःख माहित आहे. मला सोयाबीन कुठं लावतात, ऊसाला पाणी कसं देतात, ज्वारी कशी काढतात, तूर कशी काढतात, काय काय करता येतं ते सारं मला करता कोळवा येतं, नांगरा येतं, ट्रॅक्टर चालवा येतो. त्यामुळं आणि प्रशासन राज्य कसं चालवायचं ते बी मंत्री म्हणून मी चांगला कारभार बघितलाय. त्यामुळं राज्यकर्त्याची नियत आणि नीती पाहिजे की मी ह्या शेतकऱ्याच्या हिताचं काम करतोय. सरकारची आहे का नियत आणि नीती? आज तर आता 8.5 डिक्लेअर केल्यामुळे नीती वाटत नाही. त्याने आता मोठं वाढलं. हेक्टरी नाही बोलत, आमच्या शेतकऱ्याला एकरीची भाषा कळते. आम्हाला 50,000 रुपये एकरी द्या, हे आमची मागणी आहे त्यांना. आता शेत बांधारावरती तुम्ही आले, एकूणच ही परिस्थिती पाहिली, शेतकरी आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे. मग हा सगळा अनुभव जाऊन किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून त्यांना माहिती देणार काही पूर्ण नाही का? आता मी पहिल्या जुटला पत्रकार परिषद घेणार. काही त्यांचा बी त्या जिल्ह्याचा कलेक्टर तहसीलदारचा रिपोर्ट त्यांच्याकडे येतो आणि त्यांचं वास्तव देखील आम्ही दाखवू. मला गावं सारी माहिती आहे. महाराष्ट्रातले काही भारतातल्या भरत्याच गावात मुक्काम, आणि परभणी जिल्ह्यात तर माझं हार्ट आहे. थोडं खासदार होता, खासदार लागता थोडं चुकलं या. त्यामुळे ह्या जिल्ह्यानं माझ्यावर प्रेम केलेलं आहे. त्यामुळे परभणीतली मला गावं माहीत आहे. ती त्यांना सांगेन, तुमचे तहसीलदार कुठल्या गावाला गेलतं, शिंगणापूरला गेलतं, आळसला गेलतं, ताडकळसला गेलतं, व कुठल्या गावात गेलतं, तुमच्या पांगरीला गेलतं, ती गावं सांगेन मी त्यांना. सारी गाव, कुठलं गाव किती किलोमीटर आहे त्याचं देखील अंतर सांगेन. आणि तुमचा इथं तहसीलदार गेला नाही, इथं BDO गेला नाही, सॉरी तलाठी गेला नाही, ग्रामसेवक गेला नाही, कृषी सहाय्यक गेला नाही, ही जी आकडेवारी माझ्याकडे आहे. मी कलेक्टरशी मी माहिती घेतो ना, मला कलेक्टर माहिती देतात, SP माहिती देतात की साहेब मला असं पाहिजे, ते देतच सांगतात असं. त्यामुळे मी स्वतः प्रॅक्टिकल करणारा स्टुडंट आहे, म्हणजे हे कार्यकर्ता आहे. मी असा हवेतनं एसीतनं हेलिकॉप्टरमधनं फिरणारा नाही. त्यामुळे मला बांधावलं सारं माहीत आहे आणि प्रशासन कसं चालवायचं ते देखील माहीत आहे. त्यामुळे प्रशासनात बी मिनिस्टर असल्यामुळे मी कॅबिनेट होतो, त्यामुळे मला तिथलंही माहीत आहे.
त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे की तिजोरी खाली करा आणि शेतकऱ्याचं भलं करा, एवढीच आमची तुम्हाला विनंती. ओला दुष्काळ जाहीर करा. ओला दुष्काळ झालं केला पाहिजे, 7-12 कोरा केला पाहिजे आणि एकरी 50,000 दिलं पाहिजे. आणि जो व्यापारी छोटा छोटा आहे त्यांचं त्या प्रमाणात जे काही नुकसान झाले त्या ह्याला तुमचा अधिकारी येणार, त्यानं सांगितलं तर 1 लाख झालं, ते तुमचा अधिकारी म्हणणार 10,000 झालं. ते असं न करता जो तो व्यापारी किंवा जो शेतकरी सांगेल, आता हे मामा आहेत शेतकरी इथले आहेत, हे मामा आमच्यापेक्षा ऐकू नका, आम्ही राजकारण आमच्या विश्वास, पण हे मामा सांगेल ते तर खरं माना तुम्ही. म्हणून आमची विनंती आहे की रिअली झालं पाहिजे एवढी भूमिका घ्यावी. अहो एवढा महादेव जानकर होते खरं तर शेत बांधारावरती ते आलेले आहेत. ही खरी वेळ आहे सरकारला 7-12 कोरा करण्याची आणि ओला दुष्काळ त्वरित जाहीर करायची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. सरकारनं आता शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी न देता 50,000 रुपये एकरी मदत द्या अशी थेट मागणी माजी मंत्री महादेव जानकर यांनी परभणीत दिली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, अमळापूर, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.